चला, तर मागच्या क्लासमध्ये आपण सेक्शन 38 बघितला होता. सेक्शन 38 बघितला होता, कॉमा 39 बघितला होता आणि 40 बघितला होता. तर यांना आपण पहिले तर रिवाईज करून घेऊयात. सगळ्यात पहिले शॉर्टमध्ये रिवाईज करून घेऊयात. हे रिव्हिजन आज खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की कामाची आहे. तुम्हाला माहित पडेल मी असं का म्हणत आहोत. तर मग सेक्शन 38 मध्ये काय म्हटलं होतं, तर सगळ्यात पहिले काही ऑफेन्सेस दिले होते. ए पासनं चालू होते ते ऑफेन्स ते जी पर्यंत. याच्यामध्ये अनेक ऑफेन्सेस होते. फॉर एक्झाम्पल डेथ होतं, ग्रीवियस हर्ट होतं, रेप होता, अननॅचरल लस्ट, किडनॅपिंग, अबडक्शन, रॉंगफुल कन्फाइनमेंट, ऍसिड अटॅक. ते हे सगळे ऑफेन्सेस A to G मध्ये यांनी टाकले सेक्शन 38 मध्ये. आणि यांनी म्हटलं की जर हे ऑफेन्स तुमच्या विरोधात होत आहे तर तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स तर घेणारच, पण जो ऑफेंडर आहे, जो असायलंट आहे, जे हे गुन्हे करत आहे, त्याचा तुम्ही जीव पण घेऊ शकता. म्हणजे तुम्ही डेथ कॉज करू शकता. प्रायव्हेट डिफेन्स मध्ये तुम्ही डेथ कॉज करू शकता. तर हे होता सेक्शन 38. सिम्पल शॉर्ट मध्ये म्हणायचं झालं तर हा होता सेक्शन 38. आता मग जर हे ऑफेन्स नाही केले, एक पर्सन आहे ए आणि त्यांनी हे गुन्हे नाही केले, याच्या व्यतिरिक्त दुसरे गुन्हे केले, फॉर एक्झाम्पल हर्ट हर्ट केला, तर मग तेव्हा काय? तर त्यासाठी आपल्याजवळ सेक्शन 39 सेक्शन 39 म्हणतो की जर तुम्ही हे गुन्हे करत नाही, हे गुन्हे नाही करत, जे की सेक्शन 38 मध्ये दिलेले आहे, तर त्याच्या विरोधात तुम्हाला प्रायव्हेट डिफेन्स तर आहे, पण तुम्ही डेथ कॉज करू शकता. तुम्ही काय करू शकता मग प्रायव्हेट डिफेन्समध्ये? प्रायव्हेट डिफेन्समध्ये काय करू शकता? तर तुम्ही एनी हार्म कॉज करू शकता. कोणत्याही प्रकारची दुखापत तुम्ही करू शकता, पण डेथ कॉज करू शकत नाही. तर म्हणून म्हटलंय अदर दॅन डेथ. अदर दॅन डेथ. तर तुम्ही एनी हार्म कॉज करू शकता, पण डेथ कॉज करू शकत नाही. पण 38 मध्ये तुम्ही डेथ कॉज करू शकता. मग यानंतर आपण सेक्शन 40 पाहिला होता का? सेक्शन 40 मध्ये म्हटलं होतं की तुमचा प्रायव्हेट डिफेन्स तुम्हाला आता आहे, पण हा चालू केव्हापासून? आणि यांनी चालू याच्यासाठी शब्द वापरला होता कमेन्समेंट. कमेन्समेंट म्हणजे सुरुवात केव्हापासून? तुमचा प्रायव्हेट डिफेन्सचा हक्क जो आहे तो केव्हा चालू होतो? तर यांनी उत्तर दिलं होतं की जेव्हा अप्रिहेन्शन ऑफ डेंजर. अप्रिहेन्शन ऑफ डेंजर. तर अप्रिहेन्शन ऑफ डेंजर म्हणजे काय? तर धास्ती वाटली पाहिजे. धास्ती तुम्हाला वाटली पाहिजे की तुमच्या विरोधात काहीतरी खराब होणार आहे. अप्रिहेन्शन ऑफ डेंजर जेव्हा अराईज होते, जेव्हा तुम्हाला वाटते की तुमच्या विरोधात डेंजर अराईज झाला आहे, तुम्हाला धास्ती वाटते, तेव्हापासनं प्रायव्हेट डिफेन्स चालू होऊन जाते. मग चालू होते तर ठीक आहे, मग ते कधीपर्यंत राहत? त्याची कंटिन्युटी काय? कंटिन्युटी काय? तो कधीपर्यंत कंटिन्युअन्स मध्ये राहील? तर मग त्यांनी म्हटलं आहे की जेव्हा अप्रिहेन्शन ऑफ बॉडी जे डेंजर जेपर्यंत कंटिन्यू राहील ना, तेपर्यंतच हा तुमचा राईट पण कंटिन्यू. जेव्हा हे अप्रिहेन्शन ऑफ डेंजर जेपर्यंत कंटिन्यू आहे, तेपर्यंत तुमचा हक्क पण कंटिन्यू राहील. मी तुम्हाला यासाठी उदाहरण दिलं होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं समजून घ्या, हे तिन्ही बाजूनी काय आहे? भिंत आहे. तिन्ही बाजूनी वॉल आहे आणि तुम्ही इथे उभे आहे. एक पर्सन आहे ए. मग काय होते? तर हा रोड आहे. इथून एक पर्सन धावत येते, तो आहे बी. बी काय करतो? चाकू काढतो, तुमच्या जवळ येते, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो चाकू, पण तो अनसक्सेसफुल होतो, कारण की ए आपला प्रायव्हेट डिफेन्स घेतो. आता जेव्हा हा चाकू काढते नाईफ, तेव्हा याचा प्रायव्हेट डिफेन्स चालू होऊन जातो, कारण की एला काय होते? अप्रिहेन्शन ऑफ डेंजर होते. चाकूला पाहताच अप्रिहेन्शन ऑफ डेंजर अराईज होऊन जाते. पण इथे बी अनसक्सेसफुल होऊन जाते आणि बी काय करते? इथून धावून जाते परत एकदा. जेव्हा तो धावून जाते तेव्हा त्याचा प्रायव्हेट डिफेन्स जो आहे तो खतम होऊन जातो. मग ए
बीचा पाठलाग करून त्याला मारू शकत नाही, मग तो ऑफेन्स होईल, ए कडनं ऑफेन्स होईल. तर हे सिम्पल आपला सेक्शन 40 होता. इथपर्यंत काही डाऊट आहे? कारण की आज नवीन पार्टिसिपंट्स दिसत आहे मला, तर काही डाऊट आहे तर विचारू शकता. आता जे नवीन नाही. नाही ना, जे नवीन लोक आहेत त्यांना मागचा लेक्चर बघावं लागेल हे डिटेलमध्ये समजण्यासाठी. आता आता आपल्याला 38 समजला, 39 समजला आणि 40 पण समजला. मी असं अज्युम करून चालत आहो की तुम्हाला हे सगळे तिन्ही पण सेक्शन समजले. आता ह्याच सेक्शनचे सिंक तुम्ही काय करू शकता, हे सगळे जे सेक्शन्स होते हे बॉडीसाठी होते, बॉडीचा डिफेन्स घेण्यासाठी होते. पण हे जे सेक्शन्स आपण बघणार आहोत पुढे जाऊन, ते प्रॉपर्टीचं डिफेन्ससाठी आहे. तर जसं इथे 38 मध्ये म्हटलं होतं की तुम्ही डेथ कॉज करू शकता, पण कशाच्या प्रोटेक्शनसाठी, तर बॉडीच्या प्रोटेक्शनसाठी. तसंच सेक्शन 41 मध्ये पण म्हटलं की तुम्ही डेथ तर कॉज करू शकता, डेथ कॉज करू शकता, पण कशाच्या प्रोटेक्शनसाठी, तर प्रॉपर्टीसाठी, प्रॉपर्टीसाठी. मग 39नी काय म्हटलं होतं आपल्याला, 39नी काय म्हटलं होतं की जर 38 मध्ये ऑफेन्स नाही होत आहे, 38 मधले जे ऑफेन्स नाही होत आहे, दुसरा कोणता ऑफेन्स होत आहे, तर तेव्हा तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स तर घेऊ शकता, प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकता, पण तुम्ही डेथ कॉज करू शकता का, तर डेथ कॉज करू शकत नाही. हा ना. तसंच मग ह्या सेक्शनचा आपला सिंक तुम्ही करू शकता सेक्शन 42 सोबत. तर सेक्शन 42 मध्ये पण तेच गोष्ट म्हटली आहे की तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स तर घेऊ शकता, पण डेथ नाही करू शकत, डेथ नाही करू शकत. मग काय करू शकता, त्याने म्हटलं एनी हार्म अदर दॅन डेथ, एनी हार्म अदर दॅन डेथ. 41 मध्ये तुम्ही डेथ कॉज करू शकत होते, 42 मध्ये तुम्ही करू शकत नाही. मग आता जो सेक्शन 40 आहे, हा हा सेक्शन 40 खूप छोटा होता, खूप छोटा होता. पण याचा जो सिंक आहे, म्हणजे सेक्शन 43 जो आहे प्रॉपर्टीचा, तो मोठा आहे. आता मोठा काऊन आहे, तर मग यांनी सांगितलं तुमचा प्रायव्हेट डिफेन्स चालू केव्हापासून होतो, ते कधीपर्यंत राहतो, कंटिन्यू कधीपर्यंत राहतो. पण प्रॉब्लेम हा आहे सेक्शन 43 मध्ये की याच्यामध्ये वेगवेगळे गुन्हे आहेत, त्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळे नियम आहेत. मग थेफ्टसाठी आहे वेगळा नियम, अप्रिहेन्शन ऑफ डेंजरसाठी वेगळा नियम आहे, रॉबरीसाठी वेगळा नियम, कारण की वेगवेगळे ऑफेन्स आहे. तर इथे वेगवेगळे पण ऑफेन्स आहे, बॉडी पण साठी वेगवेगळे ऑफेन्स आहे, पण नियम एकच आहे. पण इथे ऑफेन्स नुसार तुमचे हे नियम होणार. जर तुम्हाला इथपर्यंत समजत नाही मी जे सांगत आहोत, ते तुम्हाला समजेल जेव्हा आपण हे डिटेलमध्ये बघू. हे तीन सेक्शन्स 41, 42 आणि 43. तर तुम्हाला मी जे आता सांगितलं ते समजलं नाही तर चिंता नका करू, आता आपण डिटेलमध्ये बघू. ठीक आहे, तरी पण काही डाऊट आहे तुम्ही विचारू शकता. मी बेरॅक्ट ओपन करतो. हा, बेरॅक्ट ओपन नाही करत, नाही तर मी तुम्हाला असं शिकवतो. ठीक आहे, चला आता आपण 41 बघूयात. 41 ला पहिले समजून घेऊयात, मग नंतर आपण बेरॅक्ट वरती जाऊया. तर कन्सेप्ट आपण समजून घेऊयात. ठीक आहे, चला. मग सेक्शन 41, सेक्शन 41 आयपीसीचा जो सेक्शन आहे ना, हा आयपीसीचा सेक्शन पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथे. आता इथे गरजेचा काऊन आहे, तो आहे सेक्शन 103 आयपीसी. करेक्ट, नाही ना मॅम, मी करेक्ट सांगितलं, 103 आहे. आता मी काऊन म्हणतो की इथे तुम्हाला गरजेचं आहे लक्षात ठेवणार, कारण की बाकी सेक्शन मध्ये चेंज नव्हते, या सेक्शन मध्ये एक मायनरचा चेंज आहे, मायनरचा चेंज आहे. आणि तो चेंज तुम्हाला भेटणार क्लॉज बी. एक छोटासा चेंज आहे, मोठा नाही, एक छोटासा चेंज आहे, पण ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण सेक्शन 41 ला आपण सुरुवातीपासून बघूया. तर मग सेक्शन 41 काय सांगते, तर सेम जे सेक्शन आपण 38 मध्ये बघितलं ना बॉडीसाठी, तेच प्रॉपर्टीसाठी म्हटलं आहे यांनी. तर प्रॉपर्टीसाठी यांनी काय म्हटलं की तुम्ही
प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकता आणि प्रायव्हेट डिफेन्स एक्झरसाइज करताना तुम्ही डेथ कॉज करू शकता. दुसऱ्याचा म्हणजे जे गुन्हेगार आहे त्याचा तुम्ही डेथ कॉज करू शकता. हा ना. पण कधी करू शकता, तर स्पेसिफिक सिच्युएशन्स मध्येच करू शकता. आणि ते सिच्युएशन यांनी दिले आहे क्लॉज ए ते क्लॉज डी. क्लॉज ए ते क्लॉज डी. 38 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर A to G होतो. A to G म्हणजे 7 ते 8 ऑफेन्सेस होते. 7 ते 8. इथे जर असेल तर 5 ते 6 गुन्हे. 5 to 6 ऑफेन्सेस. जर तुम्ही हे 5 to 6 ऑफेन्सेस केले जे की A to D मध्ये येते, तरच तुम्ही डेथ कॉज करू शकता ऑफेंडरची. नाहीतर तुम्ही करू शकत नाही. ठीक आहे. तर मग हे A to D काय आहे, यामध्ये कोणते गुन्हे येतात ते आपण बघूयात आता. तर सगळ्यात पहिला जो गुन्हा आहे तो आहे रॉबरी. लूटमार. रॉबरी. रॉबरी जर होत आहे तर तुम्ही काय करू शकता, डेथ कॉज करू शकता. मला रॉबरीचा सेक्शन कोणी सांगू शकता का मग इथे? ओके. 309. आणि IPC. हा तर BNS चा झाला. IPC. ओके. नयना मॅमनी आन्सर दिलं 390. 390 पण 392 पण लक्षात ठेवा. दोन आहे ना IPC मध्ये, पनिशमेंट डेफिनेशन. IPC. ठीक आहे, 10 BNS. तर हा एक गुन्हा चालू. मग बी. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की याच्यामध्ये चेंज आहे. चेंज आहे. तर जर IPC ची मी गोष्ट करतो, पहिले तर IPC बघूयात. मी इथे IPC लिहित आहोत. तर IPC मध्ये काय लिहून आहे इथं? IPC मध्ये यांनी म्हटलं आहे की हाऊस ब्रेकिंग ऍट नाईट. हाऊस ब्रेकिंग ऍट नाईट. आता प्रॉब्लेम इथे हा झाला की आपल्याला या नावाचा ऑफेन्स BNS मध्ये नाही आहे. मी काय म्हटलं, इथे BNS मध्ये नाही आहे. BNS मध्ये नाही आहे. BNS मध्ये हे नाईट शब्द नाही आहे आणि वेगळा सेक्शन नाही आहे. IPC मध्ये एक वेगळा सेक्शन आहे ऍक्च्युली हाऊस ब्रेकिंग ऍट नाईट साठी. हाऊस ब्रेकिंग ऍट नाईटचा ऑफेन्स, हा सेक्शन सांगा हाऊस ब्रेकिंग ऍट नाईटचा. आहे लक्षात? आहे. नाही आहे लक्षात कोणाला? तो आहे सेक्शन 446. 446. असं तर नाही होत आहे ना, मला चॅट कालच्या सारखी लेट येत आहे? आय होप नाही होत आहे. जर चॅट लेट येत असेल ना मला, तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. ठीक आहे. सेक्शन 446. हाऊस ब्रेकिंग ऍट नाईट. आता ऍट नाईट हा ऑफेन्स नाही आहे, तर BNS मध्ये काय आहे? तर BNS मध्ये आहे हाऊस ब्रेकिंग. रेड पेन घेतो मी. हाऊस ब्रेकिंग. हाऊस ब्रेकिंग. आता ऍट नाईट, नाईटच्या जागी यांनी काय वापरला? आफ्टर सनसेट. सनसेट जेव्हा सूर्य मावळतो, सूर्य मावळल्यानंतर किंवा आफ्टर सनसेट म्हटलं आहे ना. अँड अँड सूर्योदयाच्या पहिले. अँड बिफोर सनराईज. अँड बिफोर सनराईज. त्यांनी नाईटच्या जागी हा पूर्ण फ्रेज टाकून दिला. ठीक आहे. हा पूर्ण फ्रेज टाकून दिला. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. समजलं नाही तर तुम्ही मला इंटरप्ट करू शकता आणि विचारू शकता डाऊट. ठीक आहे.
तर मग आपण सी बघूयात. हा, बीएनएसचा पण एक सेक्शन झाला ना. तर बीएनएसचा हाऊस ब्रेकिंगचा सेक्शन कोणता येईल? एक तर तुम्ही सेक्शन 329 बघा आणि सेक्शन 330 हे दोन्ही बघा. एकदम करस्पॉन्डिंग सेक्शन तर नाही होणार, पण तुम्ही बघून घ्या. सेक्शन 329, 330. काय? हम्म. मग नेक्स्ट टॉपिक, क्लॉज. आता क्लॉज सी यांनी मिस्चिफ म्हटला आहे. मिस्चिफ. पण मिस्चिफचं डिस्क्रिप्शन लॉंग दिलाय, फक्त मिस्चिफ नाही म्हटलाय. आता मिस्चिफ. ओके, 324. अच्छा, तुम्ही पहिलेच सांगून दिला सेक्शन. ठीक आहे. मग आयपीसीचं सांगून द्या. याचं जे सेक्शन आहे, सेक्शन 324 BNS. आयपीसीचं. ठीक आहे. 425, पण फक्त 425 आहे. पण 425 सोबत तुम्हाला 426 पण करणं आहे आणि 427 करणं आहे. ते तिन्ही पण करा. हे झाले आयपीसी. आणि या तिन्हीचं एकाच ह्याच्यात असेल. तिन्हीचं एकाच ह्याच्यात आहे 324. ठीक आहे. तर मिस्चिफ कोणत्या प्रकारचं? सगळ्यात पहिले मिस्चिफ, तुम्ही जर आग लावून करत आहे, कोणत्या प्रॉपर्टीला आग लावत आहे, आता प्रॉपर्टीचे पण प्रकार दिले आहे. तर फायर लावत आहे, आग लावत आहे, किंवा एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सचा वापर करता. एक्सप्लोजिव्ह म्हणजे काय? त्याच्यात फटाके झाले, बॉम्ब झाले, त्याला आपण एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स म्हणतो. एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स. एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स. हे दोन झाले. एक ते एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स. पण हे तुम्ही कुठे करत आहे हे पण देऊ नये. तुम्ही आग लावत आहे, तुम्ही विस्फोट करत आहे, विस्फोटक पदार्थ वापरत आहे, तर ते कुठे वापरत आहे? तर तीन ठिकाणी. पहिलं ते ठिकाण आहे ते बिल्डिंग मध्ये करत आहे तुम्ही एकदा. बिल्डिंग मध्ये करत आहे. बिल्डिंग मध्ये करत आहे. एक तर कोणता टेंट आहे. टेंट. टेंट आहे. किंवा वेसल आहे. किंवा वेसल आहे. तर या तीन ठिकाणी जर तुम्ही मिस्चिफ अशा प्रकारचा करताय, आग लावून किंवा विस्फोटक पदार्थ वापरून, आणि हे पण यांनी म्हटलं आहे की या ठिकाणी पण, हे जे ठिकाण आहे त्यामध्ये पण काय असलं पाहिजे? त्यामध्ये लोक राहत आहे. ह्युमन ड्वेलिंग म्हटलं आहे. यामध्ये ह्युमन ड्वेलिंग म्हटलं आहे. लोक राहत आहे. आणि आणि त्याच्यामध्ये जर ह्युमन ड्वेलिंग नाही, तर मग प्रॉपर्टी ठेवण्यात येत आहे. कस्टडी ऑफ प्रॉपर्टी होऊ शकते, ते गोडाऊन पण राहू शकते. मग कस्टडी ऑफ प्रॉपर्टी. कस्टडी ऑफ प्रॉपर्टी. या तीन गोष्टींमध्ये, बिल्डिंग, टेंट आणि वेसलमध्ये, एक तर लोक राहत आहे, एक तर प्रॉपर्टी ठेवली असेल, म्हणजे गोडाऊन होऊ जाऊ शकतो. तर जर तुम्ही अशा प्रकारचं मिश्रित करत आहे, तर तुम्ही डेथ कॉज करू शकता. तुम्ही मृत्यू कॉज करू शकता, असं इथे म्हटलं आहे क्लॉज सी. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट? थोडं वरतं घेतो. ठीक आहे. मला काही डाऊट नसेल. चला मग क्लॉज डी. हा झाला क्लॉज डी. क्लॉज डी मध्ये यांनी म्हटलं आहे की तीन ऑफेन्सेस आहे. पहिला आहे थेफ्ट. पहिला आहे थेफ्ट. दुसरा आहे मिस्चिफ. मिस्चिफ. आता मिस्चिफ इथे रिपीट झालाय, आय नो. पण इथे मिस्चिफ वेगळ्या प्रकारचा आहे आणि इथे जो मिस्चिफ आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. तर म्हणून या मिस्चिफला सेम नका देऊ. वेगळे आहे दोन मिस्चिफ. आणि हा जो आहे हा हाऊस ट्रेसपास. हाऊस ट्रेसपास. थेफ्टची डेफिनेशन लक्षात आहे? सॉरी, थेफ्टची सेक्शन लक्षात आहे कोणाला? आयपीसी तर मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे आयपीसी मधलं. करेक्ट, 303.
बीएन. मिसचिफ तर आपण बघितलेच आहे. मग हाऊस ट्रेसपास. हाऊस ट्रेसपासचा सांगा. हा 378 IPC करेक्ट. थेफ्टचा. हाऊस ट्रेसपास. हे काय तुम्ही सांगा, मी कंटिन्यू करतो. आता या तीन जर ऑफेन्स करत आहे तुम्ही म्हणजे कोणता एक गुन्हेगार, एक असायलम, जर हे ऑफेन्सेस अच्छा नाही माहित. ओके बाकी सांगा. तर हे जर तुम्ही थेफ्ट करताय, मिस्चिफ करताय, हाऊस ट्रेसपास करताय आणि सोबतच तुम्ही व्हिक्टिमला अप्रिहेन्शन ऑफ डेथ देता, तर हे जे कॉमन वर्ड आपला चालत आलेला आहे, अप्रिहेन्शन ऑफ डेंजर, ते इथे काय म्हटलंय, अप्रिहेन्शन ऑफ डेथ अँड ग्रीवियस हर्ट. अँड ग्रीवियस हर्ट. अप्रिहेन्शन ऑफ डेथ अँड ग्रीवियस हर्ट. ठीक आहे. तर हा मिसचिफ वेगळा होता. हा मिसचिफ मध्ये तुम्ही काय करताय, की जो विक्टीम आहे त्याला एक धास्ती देताय मृत्यूची किंवा दुखापतची. ग्रीवियस हर्टची. साधारण दुखापत नाही तर ग्रीवियस हर्ट. जबर दुखापत आपण म्हणतो ना, जबर दुखापत, ग्रीवियस हर्टला मराठीमध्ये. चला हाऊस ट्रेसपासच्या सेक्शन साठी थांबू ना मी. हाऊस ट्रेसपासचा सेक्शन कोणी सांगितलं नाही मला. हा सेक्शन मध्ये काही डाऊट आहे ते विचारू द्या. मी इथे एक मिनिट थांबतो मी इथे एक मिनिट. नाही ना म्हटलं 330 करेक्ट. 329 330 जे आपण वरतं पण डिस्कस केले होते ना, तेच आहे सेम. पहिले पण आपण डिस्कस केले होते हे इथे डिस्कस केले होते ना. तर ते 329 330 हे हाऊस ट्रेसपास. BNS. BNS. आणि हा जर स्पेसिफिकली तुम्ही IPC विचाराल तर IPC मध्ये आहे सेक्शन 442. IPC 442. आता आय नो की हे सेक्शन्स लक्षात ठेवणं खूप अवघड आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, रिपिटेशन करत राहा सेक्शनसाठी. ते लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. आहे डाऊट. हा आणि हाऊस ट्रेसपासची पनिशमेंटसाठी तुम्हाला सेक्शन 448 लक्षात ठेवायला. इथे पनिशमेंट आहे. पनिशमेंट. नो डाऊट असेल तर नो डाऊट म्हणून द्या. काही तर सांगा, रिस्पॉन्स द्या. समजत आहे की नाही ते तर सांगा. बरं मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो इथं. ठीक आहे. तर क्वेश्चन हा आहे माझा, की मी इथे बिल्डिंग म्हटलाय, इथे मी टेंट म्हटलाय आणि वेसल पण म्हटलाय. तर तुम्हाला हे शब्द वाचून काही लक्षात येते का? हे कुठे रिपीट झाले आहे का, हे तीन शब्द? 3 शब्द कुठे रिपीट झालाय, काही आठवते? यस नो तरी म्हणा, काही पण म्हणा. ओके IPC मध्ये करेक्ट. हा IPC मध्ये करेक्ट, हे करेक्ट होतं, पण नेमकं कुठे? डेफिनेशन मध्ये करेक्ट. कशाची डेफिनेशन? वेसल. वेसलची डेफिनेशन आहे आपल्याजवळ. मला नाही वाटत वेसलची डेफिनेशन आहे. वेसलची डेफिनेशन IPC. ओके. हे बघा, हे जे आहे ना, हे एक मिनिट. हे आपल्याला एक डेफिनेशन आहे, IPC मध्ये पण आहे आणि BNS मध्ये पण आहे.
आयपीसी मध्ये नाहीये, सीआरपीसी मध्ये म्हणतो तुम्ही. सीआरपीसी मध्ये मी सीआरपीसी ची गोष्ट करतोय, तर सीआरपीसी आणि बीएनएसएस. तर सीआरपीसी मध्ये, एक मिनिट, तर सीआरपीसी मध्ये तुम्हाला डेफिनेशन भेटून जाईल टू पी. टू पी प्लेस, प्लेसची डेफिनेशन. आणि बीएनएसएस मध्ये तुम्हाला टू एस, सेम प्लेसची डेफिनेशन भेटून जाईल. प्लेसची डेफिनेशन. तर त्याच्यामध्ये पाच गोष्टी सांगतात. इथे तीनच गोष्टी आहेत, पण सीआरपीसी किंवा बीएनएसएस मध्ये दोन गोष्टी म्हणजे हाऊस. एक हाऊस होता त्याच्यामध्ये, जर तुम्हाला लक्षात असेल तर हाऊस मध्ये जरी आपण करत असेल तरी पण ते प्लेस मधून मध्ये येणार. आता आयपीसी मध्ये वेसल म्हटलेला आहे, पण फक्त वेसल म्हटलेला आहे. बिल्डिंग आणि टेंट थोडी रिपीट झालेलं आहे. हा, आता अजून एक चांगली गोष्ट आठवून दिली, देऊन दिली चंदाना. चंदाना सांगितलं. तर हे जे वेसल आहे, हे इकडे घेतो ना बाजूला, वेसल. वेसलची डेफिनेशन आहे, बरोबर आहे, आयपीसी मध्ये. आयपीसी मध्ये, आता आयपीसी मध्ये कुठे आहे? 232 मध्ये. 232. आता वेसल म्हणजे काय? त्यांनी काय म्हटलंय, कन्व्हियन्स बाय वॉटर. म्हणजे ते शिप होऊ शकतं, एक बोट होऊ शकतं. कन्व्हियन्स बाय वॉटर. कन्व्हियन्स बाय वॉटर म्हणजे कन्व्हियन्स म्हणजे ट्रॅव्हल पाण्यामध्ये. मग प्रवास कशाचा, हा कन्व्हियन्स कशाचा, तर त्याच्यामध्ये ह्युमन्स पण राहू शकते आणि प्रॉपर्टी पण राहू शकते. माल वाहतूक शिप ऐकले असेल ना, त्याच्यामध्ये फक्त प्रॉपर्टी म्हणजे सामान वाहतूक. ह्युमन्स पण राहतो काही, पण प्रॉपर्टी जास्त राहते. प्रॉपर्टी जास्त राहते. हे लक्षात आलं तर हे वेसल पण तुम्ही लक्षात ठेवू शकता 232 मध्ये. आणि हे टू मेन म्हणजे तर हेच आहे, सीआरपीसी आणि बीएनएस मध्ये. आता इथे कोणत्या गोष्टी राहिल्या आहे, तर मी तुम्हाला सांगितलं एक हाऊस. एक आहे हाऊस. तर हाऊसला पण प्लेस यांनी म्हटलंय, बिल्डिंगला पण म्हटलंय, टेंटला म्हटलंय, वेसलला म्हटलंय, आणि जी दुसरी गोष्ट आहे ते म्हटलंय व्हेकल. व्हेकल. आता माझा प्रश्न एक सिंपल आहे इथे. इथे की इथे फक्त तीनच गोष्टी काऊन आहे, बिल्डिंग, टेंट आणि वेसल. हाऊस आणि व्हेकल काऊन नाही आहे? याचं पण मिस्टेक होऊ शकत नाही का? तर हे मी तुम्हाला होमवर्क देतो. तुम्ही इन्स्टंट तर देऊ शकत नाही, पण एक तुम्ही विचार करा. ठीक आहे, जेव्हा पण तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा तुम्ही मिस्चिफ वाचून काढा. मिस्चिफ काय आहे, बाकी हे डेफिनेशन्स वाचा, हेही वाचू शकता. मग मला आन्सर सांगा तुमचं उद्याला. ठीक आहे, तर आता आपण फायनली एक केस लॉ डिस्कस करूया आणि मग संपवूयात लेक्चर. तर त्या केस लॉचं नाव आहे चेरुबिन, चेरुबिन ग्रिगोरी. चेरुबिन ग्रिगोरी वर्सेस स्टेट ऑफ बिहार. वर्सेस स्टेट ऑफ बिहार. ही केस होती ती. ही केस. तर ह्या केसचे मी एक्झॅक्ट 100% फॅक्ट्स तर रिपीट नाही करू शकत, पण असे होते. समजून घ्या, इथे एचं घर आहे, हे एचं घर आहे असं, लांब घर आहे त्याचं असं, एचं घर. हा रस्ता आहे समजा, हा रस्ता आहे, हा रोड आहे. आणि इथे नेबरला बीचं घर आहे. बीचं घर आहे. आता होऊ शकते हे घर जे आहे, इथे मला वाटतं त्यांनी वॉशरूम केलं होतं. इथे वॉशरूम बनवलं होतं. आता हे घर आहे त्याचं, हे घर आहे, हा प्लॉट आहे समोरचा. त्या प्लॉटमध्ये त्यांनी असं समोर बाथरूम बनवलं होतं वाटतं, वॉशरूम बनवलं होतं. आता हे जे लोक आहे ना, हे काय करायचे, हेच वॉशरूम यूज करायचे एचं. तर ते काय करायचे, एक तर ट्रेसपास करायचे आणि याचं वॉशरूम यूज करायचे विदाऊट एनी परमिशन फ्रॉम ए. एची परमिशन नाही पाहिजे. तर बीच्या घरचे जे पण लोक आहेत ते आता वॉशरूम विदाऊट एनी परमिशन यूज करायचे.
तर मग ए काय करतो ना, ए काय करतो, या वॉशरूमला किंवा जे लॅट्रिनला तो एक तार लावतो, तार, तार. एक फेन्सिंग नाही करत का आपण इलेक्ट्रिक वाली, त्याला काहीतरी एक शब्द आहे, तर ते तार लावतो. आणि मग काय होते, बी एक दिवस खरोखर जायला लागते, याचं वॉशरूम यूज करायला लागते, तर तेव्हा ते करंट लागून बी ची डेथ होते. बी ची डेथ होते. मग मला सांगा, या ठिकाणी ए तर असा डिफेन्स घेते की हा प्रायव्हेट डिफेन्स मध्ये केलेला काम आहे, प्रायव्हेट डिफेन्स मध्ये केलेलं काम आहे. तर मला सांगा मग ए ची लायबिलिटी काय आहे इथं? खरोखर प्रायव्हेट डिफेन्स मध्ये त्याला अक्विटल भेटणार, की त्याला ऑफेन्स साठी कन्व्हिक्शन भेटणार? अच्छा, चंदा मॅमने आन्सर लगेच केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथे हे ऑफेन्स केला आहे. बरं, रिझन पण सांगून द्या. कल्पेबल होम साइड, ओके, रिझन विचारतो. बाकी पण ट्राय करा, अटेम्प्ट करा ना, अटेम्प्ट करा. ब्रेन स्ट्रॉमिंग यानेच होते, ब्रेनला थोडं ऍक्टिव्हिटी करा, ब्रेनला ऍक्टिव्हिटी भेटते, विचारता करा काही पण, एक अटेम्प्ट करा आन्सर देण्याचा. बाकी नैना, विकास, मीनाक्षी, मीनाक्षी नाही आहे वाटते. ठीक आहे. That another person is just using his washroom and there is no apprehension of death or grievous hurt. अच्छा, अच्छा, अप्रिहेन्शन आहे, तर अप्रिहेन्शन ऑफ डेथ और ग्रीवियस हर्ट. ओके, ठीक आहे. हा, करेक्ट आहे. पण ऍक्च्युली मी काय एक्सपेक्ट करत होतो ना, हा तेच ठीक आहे, समजलं मला काय म्हणायचं, आन्सर तुमचं करेक्ट आहे. तर हे जे आहे तुमचं म्हणणं आहे की जे सेक्शन आहे, सेक्शन 41, आपण तो बघितलाय, त्यामध्ये फॉल नाही करत ना, कारण की हा जो बीचा ऑफेन्स आहे, तो सेक्शन 41 मध्ये जे ए पासनं ते डी मध्ये जे ऑफेन्स आहे ते फॉल नाही केलं, हा ना. आणि अप्रिहेन्शन ऑफ डेंजर, डेथ और ग्रीवियस हर्ट पण नाही आहे, असंच म्हणणं आहे तुमचं. हाऊस ट्रेसपास, हा हाऊस ट्रेसपास केला आहे, हाऊस ट्रेसपास आहे, पण त्याच्यामध्ये हाऊस ट्रेसपास जर करतात तुम्हाला अप्रिहेन्शन ऑफ डेथ और ग्रीवियस हर्ट पाहिजे. हा, पण अप्रिहेन्शन ऑफ डेथ और ग्रीवियस हर्ट तर पाहिजे, जे की नव्हतं इथं, जे की तुम्ही बरोबर म्हटलं. हा, तर मला अजून एक आन्सर पाहिजे होती तुमच्याकडनं, अजून एक विचार करा. मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं रिव्हिजन मध्ये, मी सेक्शन सांगतो तुम्हाला, सेक्शन 37, सेक्शन 37. हा, नयना मॅमनी करेक्ट म्हटलं, ओके. नयना मॅमनी एकदम करेक्ट म्हटलं, एक्सलंट, की देअर शुड बी नो मोर हार्म दॅन नेसेसरी. आणि इथे यांनी काय केलंय, मोर हार्म दॅन नेसेसरी अप्लाय केलेला आहे. तो होऊ शकते इथं, समजा ना आता वॉशरूम यूज करताय तर होऊ शकते वॉशरूम साठी एक लॉक लावू शकला असता ना, की जेणेकरून तो फक्त तो स्वतः यूज करू शकला असता, किंवा इथे असं काहीतरी करू शकला असता तो, की बी यांनी काही यूज नाही करायला पाहिजे. दुसरे उपाय होते, दुसरे उपाय होते, पण हे डेंजरस ऍक्टिव्हिटी केली याने, की यांनी तार लावला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास केलं, इलेक्ट्रिक करंट पास केला, तर हे डेंजरस ऍक्टिव्हिटी झाली, हे फॅटल झालं ना, जीव घेणं झालं.
फॅटल ऍक्टिव्हिटी होऊ शकली असती. तर म्हणून तर म्हणून इथे मोर हार्म दॅन नेसेसरी एनी अप्लाय. तर ही गोष्ट मेन होती जे की नैना मॅमने करेक्ट म्हटलं. सेक्शन 37, सेक्शन 37 सबसेक्शन 2. मी मुद्दामून फक्त सेक्शन 37च म्हटलं. मला वाटलं तुम्हाला लक्षात येऊन जाईल सबसेक्शन 2. ठीक आहे. काही डाऊट आहे? 1 मिनिटाने क्लास संपून जाईल ऑटोमॅटिक. काही डाऊट आहे तर तुम्ही विचारू शकता.